एक गाव जिथे पाणी नाही, लोक गाव सोडून जात आहेत, पण त्याच गावाने काही वर्षात संपूर्ण भारताला आदर्श दिला आहे. आपण भेटणार आहात पद्मश्री पोपटराव पवार सर यांना. नमस्कार मित्रांनो, मी गणेश महादेव सिरसाट. तुम्ही ऐकत आहात कृषी टॉक विथ गणेश आणि आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये. कल्पना करा, एक गाव जिथे पाणी नाही, शेती नाही, लोक गाव सोडून जात आहेत, पण त्याच गावाने काही वर्षात संपूर्ण भारताला आदर्श दिला आहे. आणि हा बदल शक्य झाला फक्त एका दूरदृष्टी असलेल्या नेत्यामुळे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहात पद्मश्री पोपटराव पवार सर यांना, ज्यांनी हिवरे बाजारला विकासाचा नवा मार्ग दाखवला. नमस्कार सर. नमस्कार सर, सर्वप्रथम आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल थोडक्यात सांगा. तसं महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण भाग जो येतो तो नेहमीचा दुष्काळाचा हो असतो. ना. 5 वर्षातले 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती आणि 72 सालचा दुष्काळ, 76चा, 82, 10 वर्षात जे 3 दुष्काळ पडले, त्यामुळं ग्रामीण जीवन एकदम बदलून गेलं. की लोक पूर्वी गावामध्ये आणि शेतीत थांबणं पसंत करायचे आणि पहिल्यांदा रोजगारासाठी बाहेर पडावं लागलं. हिवरे बाजार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक शहरापासून 16 किलोमीटर दूरवर असलेलं एक दुष्काळी गाव. 3 बाजूने डोंगर, जमीन सगळी जेमते मुरमाड आणि खडकाळाशी जमीन, त्यामुळे जगण्याची कुठली साधनं गावात नसायची. आणि माझं शिक्षणही हिवरे बाजार याच गावात इयत्ता 4थी पर्यंत झालं आणि नंतर माझं शिक्षण पाहुण्यांकडे बाहेरगावी झालं. म्हणून गावात मूळ पूर्वीचं जे होतं, दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारी आणि बाजरी आणि कडधान्य हे मुख्य होतं. अगदी गव्हाची पोळी खायला तो गावातला श्रीमंत मानला जायचा. मग अशा गावातून माझं शिक्षण गावातून बाहेर पाहुण्यांकडे झालं, ही सुरुवात. आणि त्यावेळीची गावातली अवस्था, कुठल्याही सोयी सुविधा गावात नव्हत्या. पाणी नाही, फेब्रुवारी संपला की गावातलं पाणी संपायचं. शिक्षणाची सुविधा नाही, रस्ते नाही, वीज नाही, अशी सगळी. आणि गावात मात्र एक काळी पैलवानी गाव, राज्यात एक खूप प्रसिद्ध असलेलं कुस्तीतलं गाव. सगळी म्हशी असायच्या, दूध दुभतं असायचं आणि मुकाटच फिरून येणारा, चारा खाऊन येणाऱ्याच जनावरांची संख्या असायची. पण दुष्काळामुळं पाण्याची समस्या आली आणि रोजगाराची आली आणि तिथून पुढे मात्र गावातलं चित्र बदलत गेलं. मग त्या दुधाची जागा दारूने घेतली. वाद विवाद, तंटे, भांडणं आणि मग चांगले शिक्षक, चांगले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे अधिकारी आपापल्या बदल्या करून निघून गेले. मग 4थी नंतर मी M.Com प्रेमा सगळं शिक्षण बाहेर झालं. आणि शिक्षणानंतर मग पुन्हा ज्यावेळेस गावाकडे पाहिलं ते 1989 साली ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस, ज्यावेळेस गावात मोठा संघर्ष होता, वाद होता, व्यसनाधीनता होती, परंतु तिथे माझ्या मुद्द्यावर गावची निवडणूक बिनविरोध झाली. आणि बिनविरोध झाल्याच्या नंतर गावात थांबायचं नाही, कारण नोकरी आणि बाकीच्या गोष्टीच्याच प्रयत्नामध्ये होत. कारण चांगला क्रिकेट खेळायचो, राज्यात शालेय संघात कॅम्पला, पुणे विद्यापीठातून खेळायला मिळालं. त्यामुळे खेळाडूंच्या आरक्षणामधून नोकरीची संधी पण होती. परंतु काही घटना अशा घडल्या नोव्हेंबर 89 मध्ये की माझ्या मुद्द्यावर गावची निवडणूक बिनविरोध झाली. आणि तिथून पुढे विकासाची प्रक्रिया सुरू झाली. सर, आपण शहरात शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या संधी होत्या, पण तरीही तुम्ही कृषी आणि ग्राम विकासाकडे वळालात. ही प्रेरणा नेमकी कुठून मिळाली तुम्हाला? नाही, आता प्रेरणेचा विषय निवड प्रेरणा घेऊन चालत नाही. प्रेरणेला कृतीची जोड लागते. हो ना, बरोबर. आणि प्रत्यक्ष कृती करायचं म्हणल्यावर आपल्या हातात साधनं असावी लागतात. सरपंच झाल्यानंतर गावात थांबायचं असं डोक्यात नव्हतं. परंतु ज्यावेळेस गावातली परिस्थिती पाहिली की एक बालपणी पाहिलेलं गाव खूप चांगलं होतं, आनंददायी होतं, लोक शिकलेले नव्हते, पण एक दुसऱ्याला मदतीचं, सहकार्याची भावना असलेले लोक होते, निसर्गाबरोबर चालायचे, पुन्हा सण आणि उत्सव एकत्र येऊन साजरे करायचे, दुःखद घटना बी दुःख वाटून घ्यायचे. पण अशी एक गावाची एक चांगली, मग तिथे वाद विवाद, तंटे, भांडणं गावातले गावात मिटायचे. लेझमाचा डाव असायचा, भजनी मंडळ चांगलं असायचं, उन्हाळ्यात पोहायला जायला मजा यायची, प्रत्येक सीजनचे आंबे, जांभळं, करवंद, बोर खायला मिळायचे. मग हे एक आकर्षण मनामध्ये होतच. बालपणी किती चांगला निसर्ग होता, गाव चांगलं होतं आणि आता किती बिघडलेलं आहे, म्हणून काही दिवस थांबू
आणि मग त्यात मुलांचा महिलांचा सहभाग वाढला आणि त्यातून मग पुढच्या कामाची दिशा मिळाली. अच्छा. जेव्हा तुम्ही सरपंच पदाचा कारभार स्वीकारला तेव्हा हिवरे बाजार गावाची परिस्थिती कशी होती? गावासमोर नेमके कोणते मोठे आव्हानं होते? आणि जेव्हा सरपंच पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुमच्या मनात नेमकी कोणती दृष्टी होती आणि तुम्हाला त्यावेळी गावासाठी काय बदल घडवायचे होते? नाही, त्यावेळेस गावामध्ये कुठलीही सुविधा नव्हती. सगळ्यात पहिलं शिक्षण, चौथी नंतर बाहेर जायचं, रस्ते नव्हते, विजेची समस्या, काहीच नाही. फेब्रुवारी संपला की पाणी संपलेलं असायचं आणि व्यसनाधीनता, वादविवाद पराकोटीला गेलेले. मग अशा परिस्थितीमध्ये मी सरपंच झालो आणि 26 जानेवारी 90 ग्रामसभेत संपूर्ण गाव एकत्र आलं. ते अनेक वर्षाच्या वादानंतर आणि तिथून खरी सुरुवात झाली. ते एक प्रेशर होतं की आता गावाचं पाहायचं का स्वतःचं पाहायचं. आणि कुटुंबातलं साहजिकच मागणी होती का तुझं स्वतःचं वैयक्तिक करिअरचं पहा, गावाच्या भविष्याच्या बाबतीत फसू नको. कारण बहिणीचं लग्न सुद्धा आम्हाला पाहुण्यांकडे करायला लागलं. आणि मग त्यातून एक आलं की काही जी गावातली जुनी जाणती माणसं होती, काही 1-2 निवृत्त शिक्षक होते, त्यांचा आग्रह होता का काही दिवस हे सुरळीत व्यवस्थेपर्यंत थांबा. परंतु सहभाग लोकांचा वाढत चालला आणि 26 जानेवारी 90च्या ग्रामसभेत सगळी लोक एकत्र आली. समस्याची खूप मोठी यादी झाली आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने मग पहिल्यांदा शिल्लक असलेल्या 14,000 रुपयातून श्रमदान करून आम्ही कामाची सुरुवात केली आणि तिथे सगळं गाव पाठीशी आलं. मग 1000 खड्डे खोदले, मग चिंचे झाडं लावले, त्याला काटेरी कुंपण केलं आणि यातून पाणी घालून त्या चिंचाही मोठ्या, कारण 300-400 रुपये उत्पन्न ग्रामपंचायतीचं. आणि या माध्यमातून जर 100 चिंचा जरी मोठ्या झाल्या तर ग्रामपंचायतीला भविष्य काळात चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं. त्या भावनेतून आम्ही सुरुवात केली आणि त्या 14,000 रुपयात 50 लोकांच्या नावे पेमेंट केलं. आणि त्या आलेल्या 14,000त पहिल्यांदा शाळा दुरुस्त केली, मग व्यायामशाळा दुरुस्त केली, मारुतीचं मंदिर दुरुस्त केलं, ग्रामपंचायत कार्यालय. 14,000त 5 मंदिर अशी ती संकल्पना होती. मग त्यात पहिलं ज्ञान मंदिर, व्यायाम मंदिर, अध्यात्म मंदिर, ग्रामविकास मंदिर आणि 1000 चिंचा जगल्या तर ते एक वन मंदिर होईल. पहिला प्रयत्न आणि पहिला अपेस तिथे आलो होतो की लोकांनी चिंचेची झाडं होती ती शेळ्या मेंढ्यांनी खाऊन टाकली. सर, गावाचा विकास करताना लोकांचा प्रोत्साहन कसा होता तुमच्यासाठी? नाही, मग त्यावेळेस गरज लोकांना होतीच, भूक होती. गावात कुठली शासकीय यंत्रणा रोजगार हमीची कामं काढत नव्हती, कारण वाद व्हायचे, भांडणं व्हायचे. म्हणून कृषी विभाग, वन विभाग मग हे गावात येत नसायचे. मग गावातल्या लोकांना 90% नाही, जवळजवळ 100% कुटुंबाला 4 महिने तर रोजगारासाठी बाहेर पडावं लागायचं. हिवरे बाजारच्या परिवर्तनामध्ये जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला खूप महत्त्व दिले गेले. या उपक्रमामुळे गावातील शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात नेमकं काय बदल झाला? नाही, आमचं मुख्य कामच या ठिकाणी होतं पाणी अडवा आणि जिरवा. कारण मूळ समस्या जी होती गावात, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज या तर होत्याच, पण मूळ होतं शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. मग त्याचं उत्तर होतं की पाणी अडवा आणि जिरवा. मग त्यावेळेस का अशा केंद्राच्या राज्याच्या वेगळ्या योजना नव्हत्या काही करण्यासाठी. मग त्याच वेळी भारत सरकारने एक ग्रामीणांच्या सहभागातून वन व्यवस्थापन नावाची एक उपक्रम जाहीर केला आणि प्रत्येक जिल्ह्यात 2 गावं घ्यायची अशी संकल्पना. मग त्यात आम्ही ग्रामसभा घेतली, वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि तिथून आमच्या कामाची सुरुवात झाली. मग पहिल्यांदा माथा ते पाहत्या, कारण माझी आवड जी होती ती सिमेंट मध्ये नव्हती, तर वन संवर्धन आणि मृत संवर्धन, झाडे लावणं, बालपणीचं गाव तयार करणं हे डोक्यात होतं. आणि मग डोंगरात आम्ही ग्रामसभा घेतली आणि 93-94ला पहिल्यांदा चराईबंदी, कुऱ्हाडबंदी करून आम्ही गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं आणि तिथे संरक्षणासाठी कमिटी केली. ही पहिली सुरुवात. मग तिथं पाऊस पडा, रिचार्ज झालं आणि विहिरीत पाणी आलं. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह वाढला की अरे याचा रोजगारही गावात मिळतोय आणि आपल्याला पाणी पण मिळणार. मग पुढची सुरुवात झाली आणि ते करतानाच मग आदर्श गाव योजनेमधून गावाची निवड झाली आणि त्या योजनेमधून मग पुढे जायला मिळालं. आणि मग पूर्ण गावाचा कृषी विभागाच्या मदतीने आराखडा तयार केला आणि मग त्याप्रमाणे मग पहिल्यांदा वनक्षेत्र,
मग ग्रामपंचायतीचं गायरान, खाजगी मालकीचे डोंगर, हा असं सलग समपातळी चर आणि वनीकरणाचं काम केलं. आणि ते काम झाल्याच्या नंतर मग पुढे प्रत्येक सीजनला मग 95 ते 2000 असा 5 वर्षाचा आराखडा होता. अच्छा आम्ही तो 2 वर्षात संपवला. हा आणि त्यामुळे पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीत. अच्छा पण हे करणे अगोदर आम्ही ग्रामसभेत पहिल्यांदा की आपण आता सुरुवात करतो. हा आणि मग राज्यामध्ये अनेक ठिकाणी खूप चांगली कामं झालेली होती हो हो शासकीय यंत्रणेच्या मार्फत वेगवेगळ्या माध्यमातून. परंतु ती नंतर पाणी विहिरीत गेल्यावर शेतकरी ऐकत नाही कोणाचं. नाही नाही मग तो त्याला जे पैसे मिळेल ते पीक घ्यायला लागतो. हा हा आणि सगळ्यांना पाणी आलं का ऊसासारखं पीक हा किंवा बारमाही पाणी असलेली फळबाग करायची. आणि इथून पुन्हा मग अडचण सुरू होत. हा मग आम्ही गावातल्या लोकांना श्रमदान करून, वर्गणी करून, भाकरी बांधून हा खूप फिरवल्या. हा आणि त्यांचं का अपयश आलं तर त्यांनी पाणी आणि पीक व्यवस्थापन केलं. अच्छा मग आम्ही तो ग्रामसभेत 94ला निर्णय घेतला पहिला की एक तर गावातली जमीन बाहेरगाव विकायची नाही. नाही बिलकुल विकायची झालं तर भूमिहीनांना पहिलं प्राधान्य. हा दुसरा निर्णय घेतला शेतीसाठी विहिरीद्वारेच पाण्याचा वापर करायचा. बोरवेल फक्त पिण्याच्या पाण्यासाठी घ्यायचा. अच्छा हा आणि पुढचा निर्णय ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी सारखी जास्त पाण्याची पिकं तर ज्याला 12 महिने पाणी लागतं अच्छा ती हा पिकं बंद करायची. बंद आणि मग असं भूजलाचं व्यवस्थापन आणि पीक पद्धती ठरवली. त्यामुळे मग आमची सगळ्यात महत्वाची सुरक्षितता आजपर्यंत त्यामुळे झाली. अच्छा ज्यावेळी पाणी आलं गावात हा त्यावेळी 70 विहिरी असताना 69-70 15 फेब्रुवारीला पाणी गावाचं संपून जायचं. अच्छा आज 439 विहिरी गावात. बापरे आणि 31 मेला सुद्धा एकदा आपसलं हा की हातपंपाला पाणी येतं. आणि मे महिन्यात सुद्धा कुठेही विहीर खोदली हा विहिरीला पाणी मिळतं. अच्छा त्याला एकमेव कारण पाणी व्यवस्थापन आणि पीक हो व्यवस्थापन. हो आणि त्याचा परिणाम आज गाव जे एक काळी अन्नासाठी स्थलांतरित व्हायचं हो हो म्हणून भुकेकडून भूकमुक्तीकडे हा प्रयोग आमचा या ठिकाणी यशस्वी झाला. हो आणि तिथून 90% गरीब माणसं आज श्रीमंत श्रीमंत झाली. आहेत हो म्हणजे भारत सरकार म्हणतं डबलिंग हा दुप्पट करायची शेतीचं आमचं 5 वेळा वाढलाय. हो अरे बाप 5 टाइप्स. आणि आता 91 मिलेनियर्स गावात. भरपूर वेळेस ऐकलं. ज्या गावात एक काळी माणसांना खायला अन्न हो. नव्हतं आज त्या गावामध्ये मिलेनियर्स. आणि 300 mm च्या पुढे पाऊस पडला अच्छा तर आमच्याकडे कमीत कमी 400 ते 500 मजूर हा 10 महिने गावात काम करतात बाहेरचे. अच्छा गावात बीपीएलचं कार्ड शून्य आहे. हा गाव सोडून गेलेले अनेक कुटुंब परत गावाकडे आली. हो 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 म्हणजे ह्या पद्धतीने शेतीमधूनच सगळा बदल. हा आणि मग पाणी आलं. पाणी आल्यानंतर मग लोक गाई आणि दूध व्यवसाय वाढला, डेअरी केली. हा मग त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी आज 5 कोटी रुपये टर्नओव्हर आहे. अरे एक काळी ती ब्लॅक लिस्ट होती. हा पण आमची मुंबादेवी दूध संस्था आहे हा तिथे आता 4 ते 5 हजार लिटर दूध कलेक्शन होतं गावात आपल्या गावातून. हा. अच्छा आणि मग तिथे आजही आता गेल्या 2 वर्षात आम्ही डेअरीच्या माध्यमातून हा जवळजवळ 2-1 कोटी रुपये हा आम्ही बिगर व्याजी शेतकऱ्यांना गाई म्हशी घेण्यासाठी देतो. अच्छा पण दर महिन्याचा हप्ता मात्र त्यांनी परत भरायचा. हो 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 आणि तिसरा आर्थिक सोर्स आहे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गावात आहे. अच्छा मग कोणालाही कर्ज लावलं तर 5 दिवसात कर्ज मंजूर होतं. हा पण पूर्वीपासून लोकांना एक शिस्त लावली. सरकारचं जे घ्यायचं ते परत द्यायचं, परत वापस द्यायचं. बँकेचं घ्यायचं ते परत द्यायचं. हो आणि फुकट कुठली गोष्ट घेतली जात नाही. हो त्याचा परिणाम लोक स्वावलंबी झाले, हो. आर्थिक पाठबळ मिळालं आणि गरिबी शून्यावर राहिली. हो बरोबर. सर सगळ्यांनाच माहिती आहे की हिवरे बाजार हे गाव भारतामध्ये एक गावापैकी श्रीमंत गाव आहे. तर आज हिवरे बाजारमध्ये अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर शेतकऱ्यांनी पीक नियोजन नेमके कसे केले आणि त्यामागे कोणती विचारसरणी होती? नाही, पीक नियोजन वेगळं काय केलं नाही. फक्त ऊस जास्त पाण्यात पीक घ्यायचं नाही. हा मुख्य पीक आमचं आज कांदा आहे, हा बटाटा आहे, हा भाजीपाला आहे सगळ्या प्रकारचा. आणि त्यानंतर दूध व्यवसायासाठी त्याला पाठबळ म्हणून हिरवा चारा करण्यासाठी असतो. हा आणि दुसरं की फुलाची शेती होती. हा आणि दूध व्यवसाय वाढल्यामुळे डेअरी आली. आणि फळबाग आहे आमच्याकडे जवळ 118 एकराच्या पुढे आता फळबाग गेलेली आहे. 118. हा. अच्छा. आणि त्यामध्ये सीताफळ, पेरू आणि काही प्रमाणात संत्रा संत्रा. हो. या पद्धतीने
कारण सिजनेबल पाऊस कमी पडला तर नुकसान होणार ना असं पीक हा आणि कमी कालावधीत निघून जातं. आणि 95 सालापासूनच पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पीक नियोजन इथे केले जातं. हा पाऊस पडला किती, जमिनी जिरला किती, त्याचं बाष्पीभवन किती झालं, वाहून किती गेला हा आणि किती पाणी मिळणार आहे, हा तसं पिकं करतात लोक. आणि कमी जर पाऊस पडला, आता 18-19ला 190 mm पर्यंत पाऊस कमी पडला होता. हा मग 350 हेक्टरचं रब्बीचं कांद्याचं पीक लोकांनी सोडून दिलं. अच्छा आणि एप्रिल-मे मध्ये आमचं सरप्लस बजेट झालं, पाणी समस्या संपली. हा जर ही शिस्त नसल तर टँकर आले असते गावामध्ये. अच्छा सर, आज शेतीसोबत कोणते जोडधंदे सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचं गावात उत्पन्न नाही, वाढलं? शेतीला आता फळबाग आली, कोरडवाहू, हा आणि त्याचबरोबर दूध डेअरी आली. मग हे जोडधंदे त्याला मिळाले, त्यामुळं मग सगळा बदल शेतीमध्ये झाला. अच्छा आता सर, ज्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी आहे त्यांच्यासाठी तुम्ही कोणते मार्ग सुचवाल? कमी जमीन ही चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी काय करावे? नाही, आता कमीत कमी आता नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे जास्त अति पाण्याचा वापर, अति खताचा वापर, यासाठी लोक ठिबक आणि तुषार सिंचनाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पाऊस पाणी चांगलं असलं तरी ठिबकचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचं आरोग्य टिकून आहे. त्यातला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप चांगलं आहे. आणि सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर पिकं चांगली येतात. कारण रासायनिक खत औषधामुळे आज पंजाब सारखं राज्य संपून गेलं. त्याला मूळ कारण अति पाणी, अति खत आणि अति तणनाशक. म्हणून शेतकरी कमी पाण्याच्या वापरामध्ये एक नैसर्गिक सेंद्रियकडे जाण्याचा आता प्रयत्न करत आहात. आपल्या गावामध्ये किती ऑर्गॅनिक फार्मिंग आहे? आता जवळपास 80% तरी आमच्याकडे दूध उत्पादन जास्त असल्यामुळे स्वतःचं शेणखत शेतकरी वापरतात. गरज पडलं तर 10-20% बाहेरून दिले जातात खत वगैरे आपलं. अच्छा सर, तसं तर मी मराठवाड्यामधून बिलॉंग करतो. तर मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्या भागातील शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन कसे करावे आणि शेतीसोबत कोणते जोडधंदे सुरू करावेत असं तुम्हाला वाटतं? आता मूळ कसं आहे की विदर्भाची परिस्थिती वेगळी आहे. तिथलं पर्जन्यमान, तिथलं तापमान, मराठवाड्याची वेगळी, पश्चिम महाराष्ट्र दुष्काळी वेगळी आहे, किंवा धरणाचं जे कॅचमेंट आहे, आणि कोकणाची वेगळी आहे, खानदेशाची वेगळी आहे. मराठवाडा विशेष करून एक 400-500 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. मग तिथे सगळं महत्वाचं आहे की दूध व्यवसाय वाढणं, त्याचबरोबर कोरडवाहू कमी पाण्यावर येणारे फळबाग वाढणं, या पद्धतीने गेलं तर सिजनेबल पिकाला उपलब्ध होईल तेवढ्या पाण्याच्या आधारे पीक नियोजन केलं. तर आता आमच्याकडे फक्त सिजनेबल पिकावरच लोकांचं उत्पन्न की एक काळी 830-40 रुपये होत, नंतर 40,000 गेलं. आणि आज आमचं गावाचं उत्पन्न 9 लाख रुपये दरडोई उत्पन्न दरवर्षाचं झालेलं आहे. मग मराठवाडा हिवरे बाजार सारखी परिस्थिती आहे, कारण नगर मराठवाड्याला लागूनच आहे. आणि नगर जिल्ह्याचा उत्तरेचा भाग फक्त शुगर साखर कारखानदारीचा आणि कॅनलच्या पाण्याचा आहे. पण बाकी दक्षिण नगर जिल्हा पाहिला तर तो कोरडवाहू आहे. मग कर्जत जामखेड घेतलं, पाथर्डी घेतलं, नगर तालुका घेतला तर हे दुष्काळीच आहे. मग दुष्काळी भागात पीक आणि पाण्याचं नियोजन केलं आणि जोडील दूध व्यवसाय आणि कोरडवाहू फळबाग आली किंवा पोल्ट्री सारखे छोटे मोठे उद्योग आहेत, तर आपोआप त्यातून आर्थिक परिस्थिती बदलायस मदत होईल. हो ना, बरोबर. सर, एखाद्या गावाला हिवरे बाजारासारखा विकास साधायचा असेल तर त्या गावाने पहिली सुरुवात कोणती करावी? पहिलं त्यांनी एकत्र आलं पाहिजे. निवडणूक आल्या आपापल्या पद्धतीने करा, पण गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या आणि एकत्र येऊन आपल्या समस्या गावाच्या काय आहे त्या समस्याच्या आधारे पिकाचं नियोजन करा, पाण्याचं व्यवस्थापन करा आणि त्याप्रमाणे पुढे जा. असं जर केलं तर सगळ्या गावांना करा. आता मराठवाडा वेगळा परिस्थिती आहे, विदर्भाची वेगळी, कोकणाची, पण कॉमन एक आहे की लोकांचा सहभाग आणि सगळ्या शासकीय योजनांचा प्रभावीपणे वापर करणं आणि बँकेकडून जी आर्थिक मदत मिळते ती घेतल्यानंतर परत देण्याचा प्रयत्न करा. आता आमच्याकडे 100% कर्ज घेतलेलं परत केलं जातं. आधी वीज बिल सुद्धा 18-19 पर्यंत 0 थकबाकी होती. पण नंतर आता सरकारने धोरण घेतलं वीज बिल आकारायचे नाही, तेव्हापासून ते थांबलं. अन्यथा घराचं हे तर 100% भरलं जातं.
सर तुमच्या मते पुढील 10 वर्षात भारतातील शेती आणि ग्राम अर्थव्यवस्था किती बदलू शकते आणि त्या बदल्यात कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात? आता सगळ्यात महत्वाचं आहे, कमी कालखंडात जो जास्तीचा पाऊस पडतो याचं सर्वात मोठं संकट हे शेतीच्या आरोग्यावर मातीच्या होत आहे. कारण मोठ्या प्रमाणात माती वाहून जाते आणि वाहून चाललेली माती सेंद्रिय कर्ब बरोबर घेऊन जाते. आणि सेंद्रिय कर्ब म्हणजे पिकाचं सगळे मूलद्रव्य आहेत आणि ती सगळ्यात मोठी परिस्थिती आहे. त्यामुळे नापिकीचा एक मोठा प्रश्न समोर येऊ शकतो. कारण आपल्या देशात सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो आणि तो 59-60 दिवसात पडायचा. तो आता आमच्याच गावातला रेकॉर्ड पाहिलं गेल्या 5 वर्षातलं, तो 5 वर्षापूर्वी 59-60 दिवसात पडला. तो 4 वर्षापूर्वी 39-40 दिवसाखाली आला. 3 वर्षापूर्वी 32 दिवसात पडला. 2 वर्षापूर्वी 28 दिवसात पडला. गेल्या वर्षात तो 22 दिवसात पडला आणि या सरत्या वर्षात तो 18-19 दिवसात सरासरीपेक्षा जास्त पडला. म्हणजे नगर अहिल्यानगरची सरासरी 700 मिलीमीटर आहे आणि अकोले तालुका भंडारदराचं कॅचमेंट वगळलं तर तिथं 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. उर्वरित नगर जिल्हा हा फक्त 350, 400, 450 मिलीमीटर पाऊस पडणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जो कमी कालखंडात जास्तीचा पाऊस पडतो तो आपल्या पाण्याबरोबर माती वाहून घेऊन चाललेला आहे. म्हणून वाहून चाललेली माती सगळ्यात मोठी समस्या समोर आहे. म्हणून देशाच्या समोर तापमान बदलाचं सगळ्यात मोठं हे की अवकाळी पडणारा पाऊस, होणारी गारपेट, कुठं ढगफुटी, तर कुठं दुष्काळी परिस्थिती, याचा सर्व दूर परिणाम हा शेतीवर होणार आहे. त्यामुळं तापमान बदलाला सामोरं जाणारी कमी रिस्क असलेली शेती करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपण पाहतो आता द्राक्षाच्या बागा, डाळिंबाच्या बागा गारपेटीमुळे याच्यामुळे संकटात येत आहेत. केळीच्या बागा आपण पाहिलं जळगावच्या. तर हे जी परिस्थिती आहे याला सामोरं जायचं असलं तर लोकांनी एकत्र येऊन आणि यासाठी प्रभावी खरोखर चांगल्या शास्त्रज्ञांच्या निवडी होणं आणि ते झालं तरच या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. हो ना, बरोबर आहे. सर आपल्या पूर्ण गावात दारूबंदी आहे, गुटखा बंदी आहे, तर याला लोकांचा कसा प्रोत्साहन मिळाला होता? पूर्वी घराघरात दारू होती, मग आम्ही टप्प्याने केलं. ज्यांचे दारूचे व्यवसाय होते त्यांना जमीन आहे, विहीर नव्हती, विहीर दिली. विहीर मग त्याला विजेच कनेक्शन दिलं, मग बँक जोडून दिली, डेअरी जोडली. त्यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा चांगली मिळाली गावात. त्याच्यामुळे ते त्या दारू पासून शिफ्ट होऊन शेतीकडे वळाले, दूध व्यवसायाकडे वळाले. मुलं चांगली शिकल्यामुळे नोकरीला लागले. बरोबर. आणि मग जे पिणारे होते त्या गावात चर्चा करून ते आम्ही व्यसनमुक्तीचं, मग तुझ्या घरी गावात गोंधळ घालायचं, मग बिडी तंबाखू. पण हे एवढं सहज सोपं नसतं. त्यासाठी हळूहळू दीर्घकाळ प्रयत्न करत राहावं लागतात. तर दारू पिणारे वेगळे असतात, पाजणारे वेगळे असतात. पिण्या पाठीमागे अनेक कौटुंबिक काही समस्या असतात आणि किंवा आता शेतीत मोठी नुकसान झाली, मग नैराश्य येतं. नैराश्य आलं का माणूस थोडा त्या मार्गाला जातो आणि त्याचा परिणाम कुटुंबावर होतो. तर आम्ही नैराश्य येणार नाही याची दक्षता घेतो म्हणून आम्ही आध्यात्मिक चळवळ गावात चांगली निर्माण केली. अखंड हरिनाम सप्ताह, वेगळे प्रवचन, कीर्तन, लोकांना सहलीला बाहेर घेऊन जाणं. शेवटी अध्यात्म माणसाचं मनोबल तयार करतो. बरोबर. आणि सहकार्याची भावना निर्माण करतात. म्हणून महाराष्ट्राची जी वारकरी परंपरा आहे त्या परंपरे आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण या मार्गाला आम्ही लोकांना जास्त प्रमाणात घेऊन जातो. त्यामुळे ते त्यापासून बाजूला झाले आणि दारूबंदी व्यसनाचा सगळा परिणाम घरात होता. त्यामुळे मग महिलांना, आता आमच्याकडे खूप उदाहरण होते, एका दारूच्या बाटली मुलीचे लग्न जमलेले, सकाळी बांगडे हातात असे दुपारी तुटलेले असायचे. मग त्या पद्धतीने आम्ही ते तिथं बदलला आणि मग महिलाच पुढे आल्या, त्या कुटुंबातली मुलं पुढे आले आणि मग त्याचा परिणाम आपोआप व्यसनमुक्तीच्या दिशेने आमची वाटवाला. आम्ही शाळेत जास्त प्रयोग करतो. 4थी पर्यंत शाळा होते, मग 7वी आता 10वी पर्यंत आहे. 50% मुलं पाहुणे रावळ्याचे बाहेरचे शिकायला इथे येतात. तर आम्ही एक संस्कार शाळा चालवतो. शिकून साक्षर करायचं नाही तर सुसंस्कृत पिढी तयार करायची आणि त्याचा परिणाम शाळेची मुलंच गावाची स्वच्छता, पर्यावरण, रोपवाटिका तयार करणं, झाडं लावणं. प्रत्येक घराजवळ 5 प्रकारची फळाची झाडं आहेत, 4 प्रकारची फुलाची झाडं पाहायला मिळतात आणि 10 लाखावर झाडं आम्ही लावलेली आहेत आणि ती 90% झाडं जिवंत आहेत. त्याला कारण प्रत्येक तरुणाईचा सहभाग त्यामध्ये खूप चांगला असतो, महिलांचा सहभाग असतो.
त्यामुळे सगळं चित्र बदललं. ठीक आहे. ओके. सर, तुमच्या अनुभवातून आणि विचारातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. तुमच्या मार्गदर्शनामुळे अनेक गावांना आणि शेतकऱ्यांना अशीच प्रेरणा मिळत राहील अशा व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच म्हणतो की इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तसं तर हिवरे बाजारमध्ये बळीचं राज्य आलेलंच आहे. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की अख्ख्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभरात बळीचं राज्य यावं. थँक्यू सर. नमस्कार.